महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग फेडरेशनच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अमरावतीच्या खासदारांना निवेदन देत आरोग्य क्षेत्रातील प्रश्नांबाबत चर्चा केली आहे। अमरावती जिल्ह्यात आरोग्य विभागातील 40 ते 50% पदे रिक्त असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढलाय। आरोग्य यंत्रणेने ज्या सेवा पुरवायला पाहिजे त्या पद्धतीच्या सेवा अतिरिक्त कामामुळे ते देऊ शकत नाहीये। त्यामुळे तातडीने आरोग्य विभागातील परिचारिकेची पदे भरण्यात यावीत, तसेच जिल्ह्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे वाढवायला पाहिजेत, जेणेकरून आरोग्य सेवेत सुधारणा होईल अशी मागणी खासदारांकडे केल्याची माहिती नर्सिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। सर्वात पहिले मी माझा परिचय देते की मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची अध्यक्ष आहे अमरावती जिल्ह्याची। आणि अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने आरोग्य क्षेत्रातले जे काही प्रश्न होते त्या संदर्भात आज मी माननीय खासदार साहेबांना भेटलेलो आहोत। त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आमचा जो होता तो म्हणजे रिक्त पदे। अमरावती जिल्ह्यातले जवळजवळ 40 ते 50% नर्सेसचे पदं रिक्त आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवेवरचा जो ताण वाढलेला आहे आणि ज्या सेवा पुरवायला पाहिजे त्या पद्धतीच्या क्वालिटी सर्व्हिसेस देऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तातडीने आरोग्य सेवेतील अधिपरिचारिकांचे पदं तात्काळ भरण्यात यावी। त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये अल्कोहोलिक रुग्णांचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे आणि त्यामुळे दररोजचे अल्कोहोलिक रुग्ण ते 4 ते 5 ॲडमिट होतात आणि तिथे 60 पेशंट असतात। त्या 60 रुग्णांच्या मागचं लक्ष वेधून ते 4 ते 5 पेशंट पूर्ण वेळ एका परिचारिकेचा वेस्ट करतात। अशा वेळी अल्कोहोलिक वॉर्ड हे संपूर्ण महाराष्ट्राच्या लेवलला जिल्ह्याकाठी असायलाच पाहिजे आणि ती गरज आहे। त्यानंतर आमच्यावाला गणवेश धुलाई भत्ता जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेही दिला जात नाही। आम्ही ड्रेस घालणारे लोक आहोत, तर आमचा धुलाई भत्तासुद्धा मिळाल्या पाहिजे। त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची जी पदं आहेत ते सुद्धा फार अत्यल्प प्रमाणात कमी आहे आणि त्याचेसुद्धा जागा वाढवायला पाहिजे। कंत्राटी गव्हर्नमेंट त्या पदं भरायला पाहिजेत, जेणेकरून आरोग्य सेवेचं एक सुधारणा होईल आणि आपण लोकांपर्यंत एक क्वालिटी सेवा देऊ शकू। या संदर्भात आम्ही माननीय खासदार साहेबांना आजचं निवेदन दिलेलं आहे।